नालासोपाराचे सुपुत्र आणि भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेचे विश्वचषक जिंकून मायदेशी परतल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले। अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे। भारताच्या संघाने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत नालासोपाराच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात इंग्लंड संघाचा पराभव केला आहे। झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला। या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 411 धावांचा डोंगर उभा केला। इंग्लंडच्या संघानेही या धावांचा पाठलाग करत धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण 100 धावांनी अंतिम सामना भारताच्या संघाने आपल्या नावे केला असून 6व्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली आहे। आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। भारतातील नावाजलेले क्रिकेटपटू, नेते मंडळ यांच्यासह सर्वच स्तरातून भारताच्या अंडर-19 संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे। भारताला हा विजय मिळवून देणारा आयुष म्हात्रे मूळचा नालासोपाऱ्याचा रहिवासी आहे, त्यामुळे काल सामना जिंकताच मोठ्या जल्लोषात त्याच्या कुटुंबियांनी हा आनंद साजरा केला। वसईतील नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट तर आहेच, पण अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आयुष्यात एकदाच खेळाडूंना खेळता येते, त्यानंतर टप्प्याटप्प्याने क्रिकेटरचे करिअर घडत असते। त्यामुळे अंडर-19 स्पर्धा ही लाईफ टाईम अचीवमेंट आहे। त्यामुळे या यशात आपला सहभाग असणं, आपण त्याचं नेतृत्व करणं आणि ती ट्रॉफी आपल्या घरी घेऊन येणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही। त्याच्या या यशात वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक व्यक्तींचा वाटा आहे, अशी प्रतिक्रियाही आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी दिली आहे। तर 8 फेब्रुवारी रोजी आयुष म्हात्रे आपल्या घरी परतला आहे, पण नालासोपाऱ्यात पोहोचताच गाडीतून मिरवणूक काढत फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले। त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, त्याची सही घेण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी त्याच्या गाडीभोवती गोळा झाली होती। वसई विरार महानगरपालिकेचे महापौर श्री अजीव पाटील साहेब यांच्या हस्ते आयुष म्हात्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। ढोल ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात दुमदुमून गेला होता। विरारसारख्या सामान्य परिसरातून आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन घडणं हे युवकांसाठी प्रेरणादायी असून आयुष म्हात्रे हा संपूर्ण वसई विरारचा अभिमान ठरला आहे। असा झाला सामना भारत विरुद्ध इंग्लंड फायनल। भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सामन्याच्या सुरुवातीला शतकवीर आरोन जॉर्ज अवघ्या 9 धावा करून माघारी परतल्यामुळे सुरुवातीला हा निर्णय फसल्यासारखे वाटले, पण त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने मिळून 142 धावांची भागीदारी केली। या भागीदारी दरम्यान आयुष म्हात्रेने 51 चेंडूत 53 धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली। त्यानंतर वेदांत त्रिवेदी 32 आणि विहान मल्होत्राने 30 धावांची खेळी केली। शेवटी अभिज्ञान कुंडूने 40 आणि कनिष्क चौहानने नाबाद 37 धावांची खेळी करून संघाची धावसंख्या 9 गडी बाद 411 धावांवर पोहोचवली। इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 412 धावांचा डोंगर सर करायचा होता। सुरुवातीला सलामीवीर जोसेफ मुरेस अवघ्या 17 धावा करून माघारी परतला। त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला। डॉकिन्सने 66 धावा केल्या, तर मेयसने 45 धावा केल्या, पण दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत आणि या सामन्यात भारताच्या संघाने बाजी मारली। खूप चांगला अनुभव होता आणि अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यापासून खूप प्राऊड फील होतं आणि परत जे इंडियामध्ये माहोल केला, मुंबईमध्ये माहोल केला आणि आमच्या घरी समाजात जो माहोल केला तो खूप अनपेक्षित होता की असं बिलीव्ह नव्हतं की एवढं लोकांचा सपोर्ट आहे आणि खूप चांगलं वाटतंय की एवढं लोक आजूबाजूला सपोर्ट करतात। तू मागच्या मॅच मध्ये म्हणजे यश मिळालं होतं, यावेळी तू यश मिळवलं आणि तू कॅप्टन म्हणून कशी कामगिरी केली? यश असं बोलू शकत नाही, कारण की एखाद 2 दिवस बॅड दिवस असतातच, तर एक कोणतरी टीम जिंकते, एक कोणतरी हरते। जो चांगला क्रिकेट खेळला तो जिंकतो, तर असं बोलू शकत नाही की अपयश मिळालं। पण चांगला क्रिकेट खेळलो, पण तो दिवस नव्हता आमचा। पण आता सगळं स्ट्रॅटेजी आणि जे आम्ही बनवलेलं त्या हिशोबाने सगळ्यांनी एक्झिक्यूट केलं आणि सर्वांनी जे प्लॅन्स बनवलेले ते सगळं त्यांनी एक्झिक्यूट केलं। सगळं टीम वर्क कसं केलं आणि हे यश कसं मिळवलं? टीमवर्क म्हणजे क्रिकेट टीमवर्कचाच गेम आहे, तर असं इंडिव्हिज्युअली कोण जिंकू शकत नाही की एकावरती किंवा दोघांवरती टीम नाही आहे। पूर्ण 11 जण जेव्हा परफॉर्म करतात आणि एकत्र जो ॲटिट्यूड दाखवतात फील्डवर, तेव्हाच जिंकतो। नाही तर असं 1-2 परफॉर्मन्स करतात तर मग पूर्ण टुर्नामेंट नाही जिंकू शकत, 1-2 मॅचेस जिंकू शकतात। पण पूर्ण जे 11च्या 11 प्लेयर्स होते आणि इव्हन रिझर्व्ह प्लेयर होते, आमचे जे 4 प्लेयर्स होते, त्यांनी पण खूप मेहनत केली आमच्यावरती। त्यांनी पण खूप धावून आम्हाला पाणी वगैरे पाजलं, त्यांनी जे आम्हाला मोटिवेट केलं बाहेरून, पण ते पण खूप छान होतं आणि त्याच्यामुळे जिंकलो। कसं वाटतंय वसई तालुक्याचं एक नाव वरती आलेलं आहे, काय म्हणजे? खूप चांगलं वाटतंय की वसई तालुक्याचं नाव पुढे येते आणि चांगलं करतोय क्रिकेट, अजून चांगलं करायचा प्रयत्न करतोय।
तू अंडर-19 खेळलेला आहेस आणि नवीन पिढीसाठी तू काय असं गाईडलाईन देशील की नवीन पिढी जेणेकरून संदेश काय देशील? नाही फक्त क्रिकेट एन्जॉय करा आणि जास्त स्ट्रेस नका घेऊ क्रिकेटबद्दल. चुकीचा दिवस एखाद दोन चुकीचे दिवस येतात बट त्याच्याबरोबर यश पण येते. तर नॉर्मल एन्जॉय करा क्रिकेट आणि चांगले ॲटिट्यूड ठेवा. थँक्यू.